आज महाराष्ट्राचे पोलादी पुरुष, राज्याचे माजी गृहमंत्री आणि आमच्या सातारा जिल्ह्याचे आणि पाटण तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांची 116वी जयंती आहे. अनेक वर्ष जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आम्ही ही जयंती साजरी करतो. पण आज एक असा योग आहे की ह्या मेघदूत शासकीय निवासस्थानी पहिल्यांदा त्यांची जयंती साजरी होते आहे. 18 वर्ष साहेबांनी मंत्री म्हणून ह्या बंगल्यामध्ये वास्तव्य केलं. 66 मध्ये माझा जन्म याच बंगल्यामध्ये झाला आणि आता याच बंगल्यामध्ये मंत्री म्हणून मी वास्तव्याला आलो. माननीय फडणवीस साहेबांकडे हा बंगला याआधी होता, पण माननीय फडणवीस साहेबांना मी जेव्हा विनंती केली की जर साहेब आपण हा बंगला सोडणार असाल तर मला दिला, तर माझी विनंती आहे का तर माझा जन्म ह्या बंगल्यातला आहे. मोठ्या मनानं माननीय फडणवीस साहेबांनी हा बंगला मला दिला आणि आज त्याच बंगल्यामध्ये जिथं 18 वर्ष साहेब राहिले, जिथं माझा जन्म झाला, त्याच बंगल्यात आम्ही भक्तिभाव वातावरणात स्वर्गीय साहेबांची जयंती साजरी केली. राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब, विधान परिषद सभापती माननीय राम शिंदे साहेब, विधानसभा अध्यक्ष माननीय राहुल नार्वेकर साहेब, विधान परिषद उपसभापती माननीय नीलमताई गोरे, माननीय मंत्री मोदय भुजबळ साहेब, झिरवळ साहेब, मकरंद पाटील साहेब, दादा भुसेजी, प्रताप सरनाईकजी, गिरीश महाजन, असे अनेक मान्य मंत्री महोदय, अनेक मान्य आमदार, अनेक मान्य संधी अधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी सगळ्यांनी येऊन सकाळपासून या ठिकाणी अभिवादन केलं. साहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे साहेब, ज्यांनी स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांच्या बरोबर, आचार्य आत्रेंच्या बरोबर काम केले, त्यांनी सुद्धा इथं येऊन या ठिकाणी अभिवादन करून साहेबांच्या स्मृतीला उजाळा दिला. आम्ही तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये साहेबांचं अपुरं राहिलेलं काम पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. राज्यामध्ये सुद्धा मला मान्य शिंदे साहेबांनी, मान्य फडणवीस साहेबांनी आता गेली 6 वर्ष झाली मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करायची संधी दिली. साहेबांचं अपुरं राहिलेलं कार्य, त्यांच्या स्मृती या अशाच उज्ज्वल पुढे ठेवण्याचं काम आम्ही सगळेजण करतोय. त्या जयंतीनिमित्त मी जिल्हावासियांच्या वतीनं, 261 पाटण विधानसभा मतदारसंघातल्या जनतेच्या वतीनं आणि सर्वच तमाम माझ्या शिवसैनिकांच्या वतीनं स्वर्गीय लोकनेते साहेबांना विनम्र अभिवादन करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.